अहमदनगर लोकसभेचे नवे खासदार जायंट किलर निलेश लंके. खासदार निलेश लंके यांचं निवडून आल्याबद्दल प्रथमतः अभिनंदन. कारण अत्यंत अटीतटीच्या आणि कुणालाही असं वाटलं नव्हतं की एवढ्या मोठ्या फरकाने हे खासदारपदी निवडून येतील. फार फरक थोडा राहील, परंतु यांनी जी घोडदौड केली आणि चांगल्या पद्धतीने मतदारसंघामध्ये वर्चस्व मिळवलं, हे फार हा ऐतिहासिक निकाल आहे. असा हा निकाल ऐतिहासिक आहे. कारण हे फार थोरा मोठ्याच्या रांगेत जाऊन हे निलेश लंके बसलेले आहेत. आता या अहमदनगर दक्षिण लोकसभा मतदारसंघात शेवगावच्या मोनिकाताई राजळे या भाजपच्या, राऊरीमधील प्राजक्त तनपुरे आमदार हे शरद पवार गटाचे, पारनेरचे निलेश लंके ते उमेदवारच, अहमदनगरचे संग्राम जगताप हे अजित पवार गटाचे, श्रीगोंद्याचे बबनराव पाचपुते हे भाजपचे आणि कर्जत जामखेडचे आमदार रोहित पवार हे शरद पवार गटाचे. तेव्हा यामधून फक्त 2 आमदार हे शरद पवार गटाचे निलेश लंके खासदार यांच्या सोबतीला होते आणि बाकी प्रचार साधनाचं बळ किंवा इतर काही बळ, परंतु ह्या निलेश लंके साहेबांची धडाडी, शौर्य आणि एकंदरीत सर्व दृष्टिकोनातून जर बघितलं तर आत्मविश्वास हा सर्वात महत्त्वाचा होता. कारण ही टक्कर साधी नव्हती, पण यांच्याकडं प्रचंड आत्मविश्वास. पहिल्यापासून मी निवडून येणार, पहिल्यापासून प्रत्येक ठिकाणी गावागावामध्ये चर्चा निलेश लंकेच निवडून येणार आणि ते खासदार झालेही या मतदारसंघामध्ये. आणि हा एक निलेश लंके यांचा जन्म, त्यांची तो एक थोडीशी माहिती सांगतो. जन्म 10 मार्च 1980 हांगे ते पारनेर येथे झाला. हांग्यामध्ये त्यांचे वडील ज्ञानदेव लंके हे प्राथमिक शिक्षक आणि आई गृहिणी. 2007 निलेश लंके हे पंचायत समितीची निवडणूक हरले. त्यानंतर त्यांनी 2010 हांगा ग्रामपंचायतीमध्ये स्वतःच एक पॅनल उभं केलं आणि त्या पॅनल निवडून आणले आणि ते गावचे सरपंच झाले, हांगा गावचे सरपंच झाले. त्यानंतर 2012 त्यांच्या पत्नी या राणीताई लंके ह्या पंचायत समिती पारनेरला पंचायत समितीमध्ये निवडून आल्या आणि पारनेर पंचायत समितीच्या उपसभापती झाल्या. त्यानंतर 2016 निलेश लंके हे यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठातून BA शिकले. 2017 सौ राणीताई लंके या जिल्हा परिषदेमध्ये निवडून गेल्या आणि जिल्हा नियोजन समितीच्या सदस्य झाल्या. 28 फेब्रुवारीला शिवसेना अध्यक्ष उद्धव साहेब ठाकरे यांची पारनेरला सभा झाली आणि त्या सभेमध्ये दगडफेक केल्याचा आरोप निलेश लंके साहेबांवर आला आणि त्यामुळं 6 मार्च 2018 त्यांना शिवसेनेतून निलंबित करण्यात आलं. त्यानंतर 6 मार्च नंतर 10 मार्चला 2018 त्यांचा वाढदिवस होता. त्या वाढदिवसाला 25, 30, 50 हजार माणसं त्या वाढदिवस मोठा दिमाखात त्यांनी केला आणि त्याच वेळेस त्या लोकांनी सांगितलं की लंके साहेब तुम्ही आता विधानसभेची निवडणूक लढवा. आणि मग त्यांनी पारनेर मतदारसंघातून विधानसभेची निवडणूक लढवली आणि 24 ऑक्टोबर
24 ऑक्टोबरला जेव्हा निकाल लागला तेव्हा 61,000 मतांनी ते विधानसभेमध्ये निवडून आले राष्ट्रवादी काँग्रेसकडून. त्यानंतर त्यांचं सर्वात महत्त्वाचं आणि मोठं कार्य की दरम्यानच्या काळात कोरोना आला. कोरोना आल्यानंतर लंके साहेबांनी 2020-2021 हे 2 वर्ष भाळवणी येथे 1000 खाटाचं जम्बो कोविड सेंटर निर्माण केलं आणि यामधून अनेकांना मोफत उपचार करून अनेकांचे प्राण वाचवले आणि त्याला शरद पवार यांचं नाव दिलं. शरद पवार जम्बो कोविड सेंटर भाळवणी. महाराष्ट्रातून लोक तिथे यायचे आणि कोरोनाग्रस्त लोकांना तिथे टाकून जायचे आणि निलेश लंके हे तेथेच राहून झोपायचे आणि म्हणायचे हो द्यात मला कोरोना झाला तरी मला काय फरक पडत नाही, बघू लोकांसाठी जगलो तरी काय फरक पडत नाही, लोकांसाठी मेलो तरी काय फरक पडत नाही. आणि म्हणून त्यांनी हजारो लोकांचे प्राण वाचवले आणि जनतेने सुद्धा त्यांच्या या कार्याचं खूप कौतुक केलं. या उपक्रमाची संपूर्ण महाराष्ट्रामध्ये प्रसिद्धी झाली आणि निलेश लंके त्या एका कामावर घराघरात पोहोचले. कारण कुणी कोरोना काळामध्ये एकमेकाला शिवतही नव्हतं, एकमेकाचं अन्न खात नव्हतं. जवळचा माणूस कोरोना झाला, सख्या आईला कोरोना झाला, सख्या भावाला कोरोना झाला की त्याला साधारण क्वारंटाईन करून लांब दुसऱ्या खोलीत ठेवायचं, त्याला लांबूनच जेवण वगैरे द्यायचं, भाकरी फेकायची किंवा लांब काठीना कालवणाची ताटली सारखवायची. अशा पद्धतीचं एकंदरीत परिस्थिती होती. त्यामुळं कोरोना आपल्याला होईल या भीतीने प्रत्येकजण एकमेकापासून दूर राहत होता. तर अशा काळात या निलेश लंके साहेबांनी केलेलं कार्य हे संपूर्ण महाराष्ट्राला खूप आवडलं. अनेक लोकांनी त्यांची प्रशंसा केली आणि सर्वसामान्य जनतेमध्ये ते त्यावेळेसच पोहोचले ह्या कोविड सेंटरच्या माध्यमातून. त्यानंतर आता त्यांनी हे जे काम केलं हे मोठं काम केलं. त्यानंतर राष्ट्रवादीमध्ये फूट पडली. नंतरच्या काळामध्ये कोविड गेला, 1-2 वर्ष गेले. नंतर आत्ता राष्ट्रवादीमध्ये फूट पडली तेव्हा ते अजित पवार गटामध्येच होते. परंतु निवडणुकीसाठी त्यांनी परत शरद पवार गटाची साथ धरली आणि शरद पवार गटातून ते मातब्बर अशा घराणेशाहीच्या उमेदवाराच्या विरोधात उभे ठाकले आणि आज प्रचंड आत्मविश्वासाने मी निवडून येईल, कोणत्या परिस्थितीमध्ये मी निवडून येईल असं सांगितलं. त्यांच्यावर अनेक आरोप झाले. आरोप कशाचे? दहशतीचे आरोप, त्यानंतर गुंडगिरीचे आरोप, मारामारीचे आरोप, पैसे वाटल्याचे आरोप, किती आरोप. नुसतं आरोपाने त्यांचं मनोबल कमी करण्याचा, मनोबल खच्चीकरण करण्याचा खूप प्रयत्न विरोधकांकडून झाला. ह्या निवडणुकीचे एक वैशिष्ट्य आहे की या निवडणुकीमध्ये धनशक्ती विरुद्ध जनशक्ती हेच होतं. आणि जेव्हा मतदारसंघामध्ये पत्रकार मंडळी आमची फिरत होती आणि सर्व लोक, काही दांडक्यावाले लोक इकडून जाऊन ते म्हणायचे निलेश एक उमेदवार म्हटला होता हे दांडक्यावाले लोक आता येतील आणि परत भेटणार नाही आहेत. तसंच तर हे दांडक्यावाले लोक प्रत्येक ठिकाणी जाऊन सांगत होते की निलेश लंके हे आघाडीवर राहतील, सर्वसामान्य लोकांची त्यांना साथ राहील. काही जिल्हा परिषद लोकांना, काही आमदार लोकांना विचारलं तर ते लोक म्हटले बाबा आम्ही जनतेला आवाहन करतो पण जनता काय आमचं ऐकत नाही. त्यांना सांगतो यांना मतं द्या, त्यांना मतं द्या, परंतु ते म्हणतात आम्ही निलेश लंकेलाच मतं देणार. तर तेव्हा असा एक प्रकार झाला. आणि निवडून आल्यानंतर लंके साहेब जिसका दिया उसका भला और जिसने नहीं दिया उसका भी भला. आणि निवडणूक काळात ज्या घटना झाल्या, जे आरोप झाले ते सगळं विसरून झालो. मी आता जनतेचा खासदार आहे एवढं मन मोठं विशाल करून त्यांनी सर्वसामान्य लोकांचे काम करण्याचा एक प्रयत्न केलेला आहे आणि तसा तो अंदाज बांधलेला. आता ते संपूर्ण दक्षिण अहमदनगर लोकसभा मतदारसंघाचे खासदार आहेत. आता
त्यांना कोणी भेटून त्यांच्याकडून तुमचे कामं करू शकतात. म्हणजे हे अतिशय महत्त्वाचा हा एक हिरा जन्मलेला आहे. कारण यापूर्वी साधारण 77च्या दरम्यान पाथर्डीमध्ये एका ढाकणे साहेब म्हणून होते. ते जिल्हा परिषदेमध्ये गेले. तिथं त्यांनी जिल्हा परिषदेवर मोर्चा काढला. त्यानंतर परत ते आमदार झाले. त्यानंतर योगायोगाने लगेच लोकसभेच्या निवडणुका लागल्या आणि हे ढाकणे साहेब लोकसभेवर निवडून गेले. त्याच्यानंतर लगेच ते मंत्री झाले. तर असं एकेकाचं असतं. तोच प्रकार पारनेरमधून मोठ्या इच्छाशक्तीच्या जोरावर निलेश लंके साहेबांनी करून दाखवलेला आहे. आता ते लंके साहेब झाले, खासदार झालेत. आणि पारनेरच्या शिरपेचात की पारनेरमधून पहिल्यांदा नाव येतं ते सेनापती बापटचं. पारनेरमधून नाव येतं ते संत निळोबारायाचं आध्यात्मिक क्षेत्रामध्ये. अण्णासाहेब हजारे पद्मश्री त्यांचं, पद्मश्री पोपटराव पवारांचं आणि शिवकालीन बहिर्जी नाईक यांचं. आणि त्याच यादीमध्ये आज निलेश लंके साहेब हे निवडून खासदार म्हणून आले. त्यांनी खरोखर फार मोठा चमत्कार केलेला आहे. आणि हा चमत्कार एक सर्वसामान्य माणूस काय करतो, त्यांना सर्वसामान्य माणूस काय करतो आणि किती मोठी शक्ती असली, ती धनशक्ती असली, वारसा शक्ती असली, घराणेशाहीची शक्ती असली तरी हा मोठा किल्ला ढासळण्याचाच नव्हे तर ते सगळे बुरून सोडून किल्ला हस्तगीत करण्याचा जो प्रयत्न या लंके साहेबांनी केला, खरोच त्यांच्याकडून हे गुण घेण्यासारखे आहेत. कोणते गुण? की अपूर्व दुर्दम्य आशावाद त्यांनी कधीच कमी पडला नाही. त्यानंतर प्रचंड इच्छाशक्ती आणि मेहनत आणि सर्वसामान्याचं जीवन. लोक काय म्हणायचे? लोक म्हणायचे पारावर झोपले, मंदिरात झोपले, इथं गावकऱ्याबरोबर चटेवर जेवले. अरे हा माणूस तसाच आहे आणि या पद्धतीचंच आयुष्यभर राहणार आहे आणि मोठमोठे शिखर काबीज करणार आहे. असाच प्रकार पाचपुते साहेबांविरुद्ध ज्यावेळेस बबनराव पाचपुते होते त्यावेळेस नागवडे साहेबांबरोबर शिवाजीराव नागवडे साहेबांच्या विरोधात श्रीगोंदा मतदारसंघामध्ये हाच प्रकार बबनराव पाचपुतेने केला. आता ते पक्ष बदलले, त्याच्यानंतर ते सर्व गेले. पण हे बबनराव झोपडीत जायचे, त्यांच्याबरोबर खायचे, राहायचे आणि त्यांनी मग या नागवडे साहेबांना पाडून स्वतः निवडून आले. आणि तोच प्रकार आता पारनेरमध्ये ते आमदारकीला होते, पण हा पारनेरमधील हा प्रकार त्यांच्यापेक्षा अतिशय सुरस आहे. आणि हा इतिहास नोंद घेईल या विजयाची. आणि या निलेश लंके साहेबांची नोंद हे सर्व मास्टरांनी घेतलेलीच आहे. मास्टरमध्ये ते प्रसिद्धच झालेले आहेत. तसेच आता लोकसभेच्या माध्यमातून सर्वसामान्य जनतेचे चळवळीचे आणि इतर सर्व प्रकारचे प्रश्न उपस्थित करून लोकसभेमध्ये ते आपलं चांगल्या पद्धतीचे नाव कमावतील अशी आशा आहे. लोकांचे प्रश्न सोडवण्याचं काम, लोकांच्या दुष्काळी भागातील एक पाणी पुरवठ्याचा प्रश्न आहे, रस्त्याचा प्रश्न आहे आणि अनेक प्रकारचे जे प्रश्न आहेत त्यासाठी निधी उपलब्ध करून ते कामं प्रत्यक्षात करण्याचे प्रयत्न. असे विविध रस्त्यांचं जाळं, पाणी पुरवठा खेड्यापाड्यावर वस्त्यावर रस्त्यांचं जाळं, त्यानंतर पाणी पुरवठा खेड्यापाड्यापर्यंत पाणी पुरवठ्याचा प्रश्न, टाक्या बांधून किंवा नळाचं पाणी प्रत्येक गावाला देण्याचं, असं विविध प्रकारचे प्रश्न कायदे करणार आहेत. त्यानंतर हे निलेश लंके साहेब हे एका शिक्षकाचे चिरंजीव असले तरीही त्यांच्यात राजकारणाची ही उपजत जी दृष्टी आहे ती अत्यंत महत्त्वाची आहे. आणि योग्य वेळी योग्य निर्णय घेण्याची त्यांची जी तत्परता आहे ती अतिशय वाखाणण्याजोगी आहे. आता आपण या निलेश लंके यांना खासदार म्हणून
शुभेच्छा देऊया. आणि काही भ्रष्ट काही लोक असतातच जगामध्ये द्विफळीचे, की त्यांना हे पाहत नाहीत. ते थोडंसं आदळआपट करणार, काही काळ नवीन नवीन, आणि थोडंसं तोंड वळवणार किंवा इतर काही गोष्टी ज्या आहेत की त्याच्याविषयी वाकडं बोलणार. तर हे चालणार आहे. हे रुळेपर्यंत त्यानंतर हे सगळं सुरळीत होईल. धन्यवाद. लंकेसाहेब आगे बढो. हा काय एक कुणाच्या प्रचाराचा व्हिडिओ नाही आहे, कुणाच्या एखाद्या स्तुती करण्याचा व्हिडिओ नाही आहे. हा प्रत्यक्ष वस्तुस्थिती करण्याचा जो प्रयत्न आहे तो केलेला आहे. अजून आम्ही या प्रयत्नामध्ये जर यशस्वी होत आहोत तर तुम्ही या व्हिडिओला, आमचा ATM न्यूज चॅनल आहे, या चॅनलला जास्तीत जास्त सबस्क्राईब करा, जास्तीत जास्त, आणि शेअर करा. लाईक शेअर करून थोडंसं सहकार्य करा. आणि हे सबस्क्राईब फ्री असतं, त्याला काही एवढं नसतो. तर ह्या जायंट किलर निलेश लंकेचं हे खासदारकीचं भावी आयुष्यासाठी आम्ही त्यांना शुभेच्छा देतो. आणि परत आपणाला या ATM न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, जास्तीत जास्त संख्येने सबस्क्राईब करा. ही एक आपणासमोर शेअर करा आणि एक व्यवस्थितरीते आपापल्या दृष्टीने कामकाजात व्यस्त राहा. धन्यवाद.